आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, तर पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी पार पडणार। हिवाळी अधिवेशनात संघर्षाचं कारण ठरलेल्या विकसित भारत जी-रामजी या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मंजुरी। रोजगार हमीचा नवा कायदा अस्तित्वात आल्यानं मनरेगा योजना इतिहास जमा झाली आहे। लवासा प्रकरणाचा आज निकाल येण्याची शक्यता। 2023 मध्ये मुंबई हायकोर्टात वकील नानासाहेब जाधवांनी दाखल केली होती फौजदारी जनहित याचिका। लवासा प्रकल्पात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याची ही याचिका आहे। संपूर्ण राज्यात सध्या बिबट्याची दहशत। गेल्या 10 महिन्यात वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात 47 जणांचा बळी। वन विभागाकडून पकडलेले बिबटे वनतारात पाठवण्याचा प्रस्ताव। नागपूरसहित विदर्भात थंडीचा कडाका। नागपूरचा पारा 8.2 अंशांवर तर गोंदिया 8 अंशांवर। सलग तिसऱ्या दिवशीही पारा घसरलाच। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत्या गुरुवारी विमानाचं पहिलं उड्डाण होणार। विमानांसाठी 7 दिवस पुरेल एवढा इंधन साठा ठेवण्यासाठी विमानतळावर सध्या 20 दशलक्ष लिटर क्षमतेच्या टाक्या तयार। बनावट सरकारी कागदपत्र तयार केल्याप्रकरणी सायबर कॅफे मालकाला अटक। मुंबईच्या कफ परेड पोलिसांची कारवाई। पासपोर्ट अर्जासाठी चारित्र्य पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्रावरील QR कोड स्कॅन केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस। कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबियांना तांत्रिक कारणावरून विमा भरपाई नाकारणाऱ्या राज्य सरकारला दणका। उच्च न्यायालयाकडून आता भरपाईची 50 लाख रुपयांची रक्कम देण्याचे राज्य सरकारला आदेश। सरकारच्या JR नुसार भरपाईसाठीची अंतिम मुदत जून 2021 मध्येच संपली होती। राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवांचा कणा ठरलेल्या 108 रुग्णवाहिका सेवेचा गेल्या 11 वर्षांमध्ये तब्बल 1 कोटी रुग्णांना फायदा। अपघात, गंभीर आजार, प्रसूती, हृदयविकार, सर्पदंश यांसारख्या आपत्कालीन प्रसंगांमध्ये मोलाची कामगिरी।